शासकीय सेवेत असणारा माणूस ज्यांचं संपूर्ण नियंत्रण ग्रामपंचायतीवर असतं, ज्यांच्या अधिपत्याखाली संपूर्ण ग्रामपंचायतीचं कामकाज पाहिलं जातं, तेच शासकीय सेवेत असणारे कर्मचारी जर ग्रामसभेपासून पळ काढत असतील तर मला तर या ठिकाणी एक नक्कीच प्रश्न उपस्थित करावा असा वाटतो की ग्रामसेवकांनी ग्रामपंचायतच्या आर्थिक व्यवहारामध्ये काहीतरी काळा बाजार केलाय, म्हणून ग्रामसेवक ग्रामसभेपासून पळ काढतोय. मुजोर ग्रामसेवक जे की गावातील नागरिकांना अर्वाच्य भाषेत बोलतो, आवाज चढवून बोलतो, जसा काय हा गावचा मालक आहे अशा पद्धतीने वागतो. नमस्कार, मी श्रीराम नारायण तेलंग. आज आपल्यासमोर अशा एका विषयावर बोलणार आहे की ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतीचा जो कारभार चालतो त्या कारभारावर अनेक लोक प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट कारभारावर अनेक गावातील लोक त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित करतात आणि हेच प्रश्न कोणत्या ठिकाणी उपस्थित करायचे, हे प्रश्न कुणाला विचारायचे, हे प्रश्न आपण कोणत्या ठिकाणी लोकांसमोर मांडले पाहिजे किंवा ग्रामपंचायतीने त्यांच्या माध्यमातून ज्या ज्या काही विकास कामाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीचा जो पैसा खर्च केला आहे तो केलेला पैसा खर्च केलेला लोकांसमोर कुठं ठेवायचा किंवा लोकांना त्याचा हिशोब कसा द्यायचा, त्या संदर्भात चर्चा कशी करायची. म्हणूनच महाराष्ट्र शासनाने ग्रामपंचायतीची ग्रामसभा ही एक संकल्पना आपल्यासमोर मांडली आणि प्रत्येक ग्रामपंचायतीने आपली ग्रामसभा वेळेवर घेऊन गावातल्या प्रत्येक लोकांना गावातल्या कामासंदर्भात, ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारासंदर्भात, ग्रामपंचायतीने घेतलेल्या प्रत्येक ठरावासंदर्भात माहिती दिली पाहिजे, लोकांच्या प्रश्नाचं निराकरण केलं पाहिजे. परंतु ग्रामसभा म्हटलं की सरपंच, ग्रामसेवक यांना घाम फुटतो आणि सरपंच आणि ग्रामसेवक ह्या ग्रामसभेपासून पळ काढतात. मुळात 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून संपूर्ण भारतात साजरा केला जातो आणि याच दिवशी महाराष्ट्र शासनानं प्रत्येक ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेणं हे बंधनकारक केलं असतानाही मौजे सुनेगाव, तालुका लोहा, जिल्हा नांदेड या ठिकाणी ग्रामसभा आयोजित केलेली नाही. खरं तर ग्रामसभा आयोजित न करण्यामागचं कारण काय असू शकतं हा आम्हाला न समजणारा विषय नसून हा गावातल्या प्रत्येक नागरिकाला समजलेला विषय आहे. परंतु आमच्या इथं जे ग्रामसेवक आहेत त्या ग्रामसेवकाचं नाव आहे, आमचं गाव सुनेगाव, तालुका लोहा, जिल्हा नांदेड आणि आमच्या इथं जे ग्रामसेवक आहेत ते ग्रामसेवक मोहनराव राहुलवाड असं त्यांचं नाव आहे आणि त्यांनी शासकीय सेवेत असणारा माणूस ज्यांचं संपूर्ण नियंत्रण ग्रामपंचायतीवर असतं, ज्यांच्या अधिपत्याखाली संपूर्ण ग्रामपंचायतीचं कामकाज पाहिलं जातं, तेच शासकीय सेवेत असणारे कर्मचारी जर ग्रामसभेपासून पळ काढत असतील तर मला तर या ठिकाणी एक नक्कीच प्रश्न उपस्थित करावा असा वाटतो की ग्रामसेवकांनी ग्रामपंचायतच्या आर्थिक व्यवहारामध्ये काहीतरी काळा बाजार केलाय, म्हणून ग्रामसेवक ग्रामसभेपासून पळ काढतोय आणि ग्रामसेवकाने जाणून बुजून ग्रामसभा आयोजित केली नाही. मुळात या सगळ्या तक्रारीच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी मला ज्यावेळेस समजल्या, मला वाटलं 26 जानेवारी या दिवशी ग्रामसभा न घेता पुढील 2-4 दिवसात ग्रामसभा आयोजित केली जाईल. परंतु आमच्या गावात ग्रामसभा आयोजित केलीच नाही. ग्रामसभेसंदर्भात ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांना मी फोन केला, त्यांना विचारलं, राहुलवाड साहेब आपण ग्रामसभा काय आयोजित केलं नाही. त्यांनी सांगितलं उपस्थिती अभावी कोरम अपूर्ण काही असं काहीतरी केला आणि त्यामुळं आपण ग्रामसभा कॅन्सल केली असं सांगितलं. मुळात ग्रामसभा घेताना गावातल्या प्रत्येक नागरिकाला घरोघरी नोटीस गेली पाहिजे. दुसरी गोष्ट, दौंडीच्या माध्यमातून ग्रामसभेची जनजागृती झाली पाहिजे. गावातल्या संपूर्ण ग्रामपंचायतच्या कारभाराची जी माहिती आहे ती आपण ग्रामसभेच्या माध्यमातून लोकांसमोर ठेवतो. म्हणून गावात दौंडी देऊन लोकांना सांगितलं पाहिजे की ह्या दिवशी 26 जानेवारीला आपल्या इथं ग्रामसभा आहे, तरी गावातील सगळ्या नागरिकांनी ह्या ठिकाणी ह्या वेळेत उपस्थित राहून ग्रामसभेला हजर राहावं अशा सूचना दिल्या पाहिजे. परंतु आमचे जे ग्रामसेवक आहेत त्यांना शासनाच्या कुठल्याही निर्णयाचं काहीही देणे घेणे नाही. शासनाने जरी बंधनकारक केलं असेल ग्रामसभा घेणं, तरी आमचे जे महाशय ग्रामसेवक आहेत त्यांना कुठलंही बंधन नाही. ते आमच्या गावचे ग्रामसेवक नसून ते आमच्या गावचे कारभारी झालेत असंच या ठिकाणी मला म्हणावं लागेल. मी त्या संदर्भात ग्रामसेवकाच्या मनमानी कारभारासंदर्भात विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी तक्रार केली आणि
आयुक्तांना एक पत्र लिहून त्यांना सांगितलं की ग्रामसेवकाने ग्रामसभा आयोजित केली नाही, यामध्ये प्रामुख्याने ग्रामसेवक का पळ काढतात, ग्रामसेवक ग्रामसभेला का घाबरतात, ग्रामसेवकांनी ग्रामसभा का आयोजित केली नाही, या संदर्भात त्यांच्यावर चौकशी करून त्यांचं निलंबन करण्यात यावं. तसेच त्यांच्या कार्यकाळात त्यांनी ज्या ज्या विकास कामाच्या नावाखाली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जो आर्थिक व्यवहार केला आहे त्या संपूर्ण आर्थिक व्यवहाराची चौकशी करण्यात यावी आणि चौकशी अंती यात जर काही आर्थिक व्यवहारामध्ये काळा बाजार झाला असेल तर संबंधित ग्रामसेवक मोहनराव राहुलवाड यांना बडतर्फ करण्यात यावं, मी अशी मागणी केली. आणि ही मागणी केल्यानंतर मागणी केली विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आणि छत्रपती संभाजीनगर आयुक्त कार्यालयातील प्रशासन विभाग जे आहे त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांना हे पत्र लिहिलं. आपण पाहू शकता हे पत्र त्यांनी पत्र लिहिलं आणि त्यांना पत्र लिहून सांगितलं की हे जे प्रकरण आहे ते आपल्या कार्यालयाअंतर्गत आहे आणि आपण सदरील तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करून जो काही अहवाल आहे तो अर्जदारांना पाठवावा आणि त्यांच्या आयुक्त कार्यालयाला इकडे त्यांनी पाठवावा असं सांगितलंय. मुळात पत्राची जरी हेराफेरी होत असली तरी श्रीराम तेलंग या संदर्भात शांत बसणार नाही. मुजोर ग्रामसेवक जे की गावातील नागरिकांना अर्वाच्य भाषेत बोलतो, आवाज चढवून बोलतो, जसा काय हा गावचा मालक आहे अशा पद्धतीने वागतो. म्हणून मी अशा ग्रामसेवकाला वटणीवर आणण्यासाठी त्यांनी त्यांच्या कामात केलेला कामचुकारपणा, त्यांनी त्याच्या कर्तव्यात केलेला कसूर याबद्दल त्याला शिक्षा झाली पाहिजे म्हणून शेवटच्या टोकापर्यंत काम करत राहील आणि या ग्रामसेवकाला जोपर्यंत निलंबित करण्यात येत नाही तोपर्यंत मी पाठपुरावा करत राहील. धन्यवाद.